66 वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते ठरलेले आहेत वेताळ शेळके आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी थेट बोलणार आहोत. काय सांगाल, आपण विजयी झालात 66वी महाराष्ट्र केसरीची, मला खूप आनंद होतोय. आम्ही 2010 पासून मेहनत केली. 2024 ला मला फळ भेटलंय 25 ला. आणि मला पृथ्वीराज पाटलाचं मोठं आव्हान होतं. माझा मित्र आहे खास आणि मी स्वीकारलं आणि माझी कुस्ती चांगली झाली नाही का. आणि मला भारी वाटायला लागलं महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल. मी सिनियरचा मेडलिस्ट आहे. बऱ्याच दिवस झालं पहिल्यांदा करतोय नाही का. त्याचा आज यश भेटलेला आहे कुठे तर 2000. गावाकडे पण जल्लोष होतोय काय? गावातले समजे लोक आलेत नाही का, समजे माणसं आलेले आहे ते, कोण असं राहिलं ना, समजे आले. किती आव्हान होतं तुम्हाला? आव्हान खूप होतं. ते 2022 चा महाराष्ट्र केसरी आहे. परत त्यानं डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पहिल्यांदा हरवून आलता. माझ्या तालमीतला होता मोठा पहिलवान, पण त्याचं आव्हान मला स्वीकारणं म्हणजे जसा दबाव होता भरपूर. म्हणजे पण 3 महिन्यापूर्वी कुस्ती झाली त्याची माझ्या नॅशनलला, तो आम्ही एकतर्फे हरवलं. पण आता चांगली कुस्ती झाली. आता एकतर्फे हरवलं, पण इंजुरीचं प्रमाण जास्त असल्यामुळे मला जरा लेट यश भेटलं. नाही तर मी 2022 लाच महाराष्ट्र केसरी झालो असतो, 22-21 ला. तेव्हा मी म्हणजे भरपूर जोश मध्ये होतं. पण ऑपरेशन झालं, गोट्याला लागलं, कमरेला लागलं, इंजुरी भरपूर होत्या. उपविजेत्याने आज तुम्हाला खांद्यावरती घेतलं, किती नाही मित्र, मी घेतलं खांद्यावरती. माझा मित्र आहे. 2021 पासून दोघं संघच राहिलो नाही का. आणि मैदानला बी भरपूर कुस्ती झालेल्या आहे. आणि कुस्तीच्या ठिकाणी कुस्ती, दुसऱ्या ठिकाणी दोस्त, खाजगी दोस्त आहे माझा तो, असं काय नाही. पुढचे वाटचाल नेमकी कशी असणार काय नाही? आणि 2028 ऑलिम्पिक आता चांगली तयारी करून 86-92 ची तयारी करणार मी नाही का. तर हे एकंदरीत जर बघितलं तर आता ऑलिम्पिकची तयारी करणार असल्याचं वेताळ यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद, सुनील भोंगळे, एबीपी माझा, कर्जत, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.